बाल गुन्हेगारी वाढण्याची कारणे काय आहेत? नंबर 1, वैयक्तिक घटक म्हणजेच बालकामध्ये सध्या वाढलेली निराशा, भीती, असुरक्षितता वाटणे, दुसऱ्यांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती तयार होणे, मनामध्ये नकारात्मक भाव तयार होणे, तसेच बुद्धीमधील उणीव, शारीरिक काही दोष असतील, म्हणजेच या कारणामुळे बालक हा म्हणजेच लहान वयामधील मुले हे बाल गुन्हेगारीकडे वळत आहेत. नंबर 2, कौटुंबिक कारणे म्हणजेच घरातील परिवार असेल किंवा स्वतःचे आई वडील सुद्धा असतील, ते लहान मुलांच्या समोर केली जाणारी भांडणे, खोटे बोलणे, लबाडी या कारणामुळे सुद्धा बालकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. तसेच कौटुंबिक ताणतणाव, घरामधील आर्थिक व बिकट परिस्थिती या कारणामुळे सुद्धा बालकांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन ते बाल गुन्हेगारीकडे वळतात. तिसरं कारण काय आहे? मित्रमंडळी म्हणजेच आपल्या मुलांना असणारे मित्रमंडळी हे चांगल्या प्रवृत्तीचे किंवा चांगल्या विचाराचे असले पाहिजेच. म्हणजेच लहान वयामध्ये असणारी मुले हे अनुकरण करतात. त्यांना चांगलं काय आहे व वाईट काय आहे याची पूर्णपणे जाणीव नसते. म्हणजेच त्याला असणारा एखादा मित्र जर उनाड प्रवृत्तीचा असेल, एखादा छोट्याशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा जर असेल, तर तो बालक त्याचं अनुकरण करतात. म्हणजेच एखादी गंमत, चेष्टा, सवय किंवा फॅशन म्हणून जर एखादी केली जाणारी छोटीशी चोरी, हे सुद्धा त्या बालकाला लहान वयातच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळवू शकते. हे काही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची कारणे आहेत.